कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. वकील साहेब, मृत्यूपत्राचं वाचन योग्य वेळी केलं जाईल आणि तोपर्यंत मी साऱ्यांना हे सांगू इच्छितो की या जहागीरदाराचा हक्क वाड्यातल्या कुठल्याही पुरुषाकडे जाणार नाही. याला काय अर्थ आहे? वंश परंपरेनुसार हा मान मोठ्या मुलाचा आहे आणि त्याची पद्धत आहे. पत्र अजून बाकी आहे, ऐकून तर घ्या. हे पद आणि इतर कुठल्याही मालमत्तेवरचा कुठलाही हक्क कोणाकडेही नसेल. पण हे सगळं कायद्याला धरून नाहीये. बरोबर आहे यांचं म्हणणं. नाही, ज्यावेळी सरनोबत खानदानाला ही जागीरदारी मिळाली तेव्हाच काही नियम लिखित होते. त्यात हाही एक होता की आपल्यानंतर ही गादी योग्य व्यक्तीच्या हातात सोपवण्याची जबाबदारी आधीच्या सरनोबतांवर असेल. ते आपल्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीचा वारस म्हणून निवड करू शकतात. एवढंच काय, परिवाराच्या बाहेरच्या व्यक्तीची सुद्धा ते निवड करू शकतात. म्हणजे अण्णा साहेबांनी सर्व हक्क कुटुंबाबाहेरील व्यक्तीला सोपवलेत असं सुचवायचं आहे तुम्हाला? ते मला कसं कळणार? मी कुठे वाचलंय मृत्यूपत्र? मग वाचा ना ते एकदा. काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका. नाही ना, हा शेवटचा पॅरेग्राफ ऐका. तुम्हा साऱ्यांना जरीही खूप उत्सुकता असली तरी या मृत्यूपत्राचं वाचन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा या वाड्यात नवीन सून येईल. आणि तोपर्यंत घरातली रुतब्याने सगळ्यात थोरली व्यक्ती म्हणून कौशल्या देवी सारं सांभाळली. आणि आऊसाहेबांनी तर स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतलंय. म्हणजे त्या नॉर्मल होईपर्यंत आपले सगळे व्यवहार ठप्प. ठप्प कशाला? कालच अनयचं लग्न झाल्याचं कळलं. म्हणजे वाड्यात सून आली आहे. आपण आताही वाचू शकतो. नाही, आम्हाला ती सून म्हणून मान्य नाही. त्यामुळे वाचन आता होणार नाही. आणि राहिला प्रश्न आऊसाहेबांचा, तर त्या जोपर्यंत नॉर्मल होत नाहीत, जोपर्यंत या शॉक मधून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत या वाड्याचा कारभार आम्ही सांभाळू. आणि मला वाटतं त्याला कोणाचीही हरकत नसावी. भेटू लवकरच. अगं देवा, फोन वाजतोय, फोन घे की. नको आजी, मला कोणाशी बोलायची इच्छा नाहीये. अगं नाही, राजेंचा फोटो दिसतोय, त्यांचाच फोन असणार. बोल बोल. नको. हॅलो. हा, मी साऊ काकू. साऊ काकू, रेवा नाहीये का तिथे? हाय ना, हाय हाय, इथंच बसली. देते हा, घे.
आणि हे बघ, तुझ्या मनात काय आहे ना ते समज त्यासनी सांग. मला तरी वाटतं हेच काहीतरी मार्ग काढतील बघ त्यातून. हा घे बोल. हॅलो अनय, बोल. फोन तू का नाही उचललास? अरे मी जरा कामात होते. बोल ना. कशी आहेस तू? अरे मी एकदम मजेत आहे. आणि तसंही आजीच्या घरी कुठे जास्त वेळ राहायला मिळतं म्हणून मजा करून घेते. आणि इथे सगळेच माझी काळजी घ्यायला. तू फक्त तुझी काळजी घे. माझं काय नाही ग. मला दिवसभर हीच चिंता असते की तू तिथे कशी असशील, काय करत असशील. अरे आम्ही सगळे खूप धमाल करतो इथे. म्हणजे सकाळी उठलो ना की तयार होतो आणि मस्त गावभर हिंडायला जातो. आणि आजीच्या हातचं जेवण तुला तर माहितीच आहे ना, त्याचा काहीच प्रश्न नाही. आणि अनय, तेव्हा तुला खोटं नाही बोलता येत. अनय मी खोटं नाही सांगत आहे, मी खरंच बोलतेय. तेव्हा प्लीज, मुळात तू खोटं बोलत नाहीस, त्यामुळे तुला नीट खोटं बोलताही येत नाही. आणि दुसरी गोष्ट की तू कमीत कमी माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस, कारण तुझ्या आवाजावरून मी नीट ओळखू शकतो तुझ्या मनात काय वादळ उठलंय ते. अनय, रेवा, आपल्या प्रेमामध्ये मी सिनियर आहे. रेवा, मी येतोय तुला भेटायला. अरे अनय प्लीज ऐक माझं. घरच्यांना कळलं तुझ्या तर? कुणालाही नाही कळणार. तसंही वाड्यातली सगळी लोक अण्णासाहेबांच्या उत्तरविधीसाठी गेलेत. आणि तसंही कळलं तरी आय डोंट केअर. बायको आहेस तू माझी, लग्नाची. मी येतोय, काळजी घे. आले आसमानचे किती लोट तरीही मनाच्या तळाशी आवरी नसारे. आहे वाट वेडी फुलले फुफाटे आणि पावलांशी जळते निखारे. तरी चालणे हे नशीबीच आहे. तरुणीयता जिद्दीने जायचे. रोमिला. येस मॉम. मी तुला जे म्हटलं होतं त्याच्यावर विचार केलायस तू? मॉम, जेव्हापासून आपण इंडियात आलो तुम्हाला बंच ऑफ थिंग्स सांगितलेत. एक्झॅक्टली तू कशाबद्दल बोलतेस? त्याच बंच ऑफ थिंग्स मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट विषयावर बोलतेय मी तुझ्याशी. रोमिला, आय एम टॉकिंग अबाउट युअर मॅरेज. जीसस मॉम, तू सिरियस आहेस त्याबद्दल? मी तुझ्याशी या विषयावर बोलत होते तेव्हा काय मी मस्करी करते असं वाटलं तुला? प्लीज डोंट टॉक नॉनसेन्स. येस मॉम, मला ते माहिती आहे, पण तू जे सांगतेस ते एकदम नॉन रिअलिस्टिक आहे. आय मीन, असं कधी होऊ शकत नाही. मेघदत्त बरोबर लग्न करून मी या वाड्याची सून बनावं, जेणेकरून मला तो सगळा मानमरातब मिळेल जे सुनांना मिळतो. आणि त्यापुढे जेव्हा मेघदत्तला गादी मिळेल तेव्हा मीही त्या एरियातली जहागीरदार होईन. आणि हे सगळं एका रात्रीत घडेल. कम ऑन मॉम, गेट रिअल. मॉम, रावसाहेब अंकल इज 55 नाव. आणि आता त्यांचे वडील ते पण एक्सपायर झालेत. त्यानंतर त्यांना गादी मिळण्याची संधी वाढली आहे. आणि समजा मी मेघदत्त बरोबर लग्न केलं तर त्यानंतरही त्याला ती गादी किती वर्षांनंतर मिळेल हे समजायला काही वेगळं गणित करायला नको मॉम. तुला आठवतंय रोमिला, शाळेत असताना गणित हा विषय तुझा वीक पॉइंट होता.
तुला बऱ्याचदा 0 मिळायचे, 0, आणि इथे या गणितात मी तुला 0च देतेय. कौशल्य, प्रश्न फार वाढलेले दिसत आहेत. तुम्हाला सगळं माहितीच आहे की हो. प्रश्न नुसतं वाढलेच नाहीये तर कठीणही होऊन बसले. मला खात्री आहे सापडतील तुला उत्तर. तसं आजपर्यंत सारी उत्तर तूच तर शोधून काढली आहेस. खरं म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही संदर्भातली कुठलीही उत्तरं मला सापडत नव्हती. तुम्हा साऱ्यांची उत्तरं द्यायला तूच तर आली तीस माझ्या आयुष्यात. जुन्या आठवणी पाठ सोडत नाही आणि नवीन प्रश्न सतत समोर उभे राहतात. तसे प्रश्न काही या वाड्याला नवीन नाही, पण असं या वाड्यामध्ये आधी कधीच घडलं नव्हतं. वाड्याच्या इतिहासात सर्वसामान्य भविष्य सांगणाऱ्या एका मुलीला या वाड्याची सूनही कधी बनवलं गेलं नव्हतं. तसंच वाड्याच्या इतिहासात अलकनंदासारखी एक मुलगी लग्न मोडून काही दिवसातच वाड्यात परतही आलेली नव्हती आणि राजगादीचा मिळणारा मान सोडून अनेसारखा कोणी मुंबईला पळूनही गेलेला नाही. न घडलेल्या गोष्टी कधी ना कधीतरी घडतच असतात कौशल्य. मग त्यात परंपरा मोडल्या तरी चालतात का हो? अगं वेळे, परंपरा पाळता नाही, अनेक परंपरा मोडतच असतो आपण. आम्हाला हे मान्य नाही जी. हा वाडा इतकी वर्ष परंपरा आणि नियमांवरच उभा आहे आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही या नियमांचं पालन करू आणि इतरांनाही करावं लागेल. तू ते करशीलच याबद्दल आम्हाला खात्री. फक्त बेटा सल्ला इतकाच आहे, हे सारं करताना प्रश्नांसाठी कायम उभी राहा, कारण लवकरच तुला खूप खूप प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी तयार राहा. गेले कित्येक दिवस वाड्यात नुसती गडबड आहे. सतत लोकांची वर्दळ, कंडोलन्स विजिट्स, त्यात सरकारी माणसांची ये जा. हे सगळं होणारच. या भागातील एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटीचा मृत्यू म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी होणारच. पण आमच्या अनय राजेंनी सगळ्यांना अगदी चर्चेचा विषय दिलाय. जे काही अटकेपार झेंडे लावून आलेत ते सगळ्यांच्या तोंडी त्याचंच गुणगान आहे फक्त. नाही नो, अनयनी खरं तर असं करायला नकोच होतं नाही का? ती मुलगी राजा घराण्याची योग्यतेची नाहीच आहे. यु नो व्हॉट आय फील? या राजघराण्यासाठी योग्य अशी मुलगी खरं तर कल्चर्ड, सोफिस्टिकेटेड, एलिगंट अशी असायला हवी. लाईक रोमिला. तसं म्हणा हवं तर. पण रोमिला बद्दल तुम्हाला तसं वाटत असेल तर? तसं वाटत असेल तर म्हणजे ती आहेच आमच्या घराण्याच्या तोलामोलाची, सुसंस्कृत, उच्चवर्गीय. थँक्स. पण अनय तर आता घोडचूक करून बसलाय. सो आपल्या या चर्चेचा काय फायदा? असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणजे अनयने लग्न केलं ठीक आहे, पण आमचे मेघदत्त राजे आहेत ना अजून लग्नाचे, की ते तुमच्या रोमिलाच्या योग्यतेचे नाही तसं वाटतं तुम्हाला? ओ गॉड, काय बोलताय तुम्ही? इनफॅक्ट मेघदत्त तर अनयपेक्षा कैक पटीने रोमिलाला सुटेबल आहेत. पण आम्ही असं ऐकलंय की
मेघदत्त राजे यांनी संकल्प केलाय लग्न न करण्याचा. इज दॅट ट्रू? हो आहे खरं, पण संकल्प नेहमीच मोडण्यासाठी केले जातात. तसं झालं तर उत्तमच होईल. तुम्ही रोमिलाच्या होकाराचं बघा, मी आमच्या मेघदत्त राजेंना सांभाळते. अनय, तू तू इथे काय करतोयस? तुला म्हणालो होतो मी येणार आहे म्हणून. अरे पण तू आत्ता का आलास? तुला माहितीये ना वाड्यात काय प्रॉब्लेम येते. बघ, मी मगाशी तुला फोनवर सांगितलं आणि आत्ताही सांगतोय. वाड्यातल्या लोकांना काय वाटतं, ते सगळे काय विचार करतात याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. अरे पण आता तुझ्या घरच्यांना तुझी जास्त गरज आहे. इतकं मोठं संकट कोसळलंय त्यांच्यावर आणि तू हे असं. तेव्हा तू इथे काही फार मजेत नाहीयेस, माहितीये मला. बघ, लोक मूर्खासारखं काहीही बोलतायत तुझ्याबद्दल. नसते नसते आरोप केले जात आहेत तुझ्यावर. अशा वेळेला मी तुझ्या बरोबर असणं तितकंच महत्वाचं नाहीये का? अरे पण सोड ना रेवा. हे बघ, आता तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये की आपल्या आयुष्यात 1760 प्रॉब्लेम्स येत आहेत. पण आता थोड्या वेळासाठी ते सगळे प्रॉब्लेम्स विसरून एकमेकांबरोबर एकमेकांच्या सहवासात एकांतात 2 क्षण आपण नाही का घालवू शकत? बरोबर आहे तुझं, पण माझा मूड नाहीये. तुझा मूड सुधारवण्यासाठी मी काय करू? जोक सांगू? नकला करू? गाणं गाऊ? आवाज चांगला आहे माझा. बरं मग चल, त्या दिवशी सारखा आपण डान्स करू. चल. नाही, तेव्हा मला माहितीये अण्णासाहेब आत्ताच गेलेत. त्यामुळे वाड्यावर तुझ्या आयुष्यात अनेक वादळ आली आहेत, तुझी कल्पना आहे मला. पण रेवा, असं नुसतं उदास राहून त्या वादळांना थोपवण्याची ताकद तर नाही ना मिळू शकणार. आत्ता गरज आहे मान वर करून त्या वादळांना दाखवून द्यायची की त्यांच्या येण्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. पुरी, अनय राजे बरोबर सांगतायत. काही करताय राजे. राजे आम्हाला कशा पहिला लाजवताय. पुरी, नशीबवान आहेस तू. अनय राजेंसारखा नवरा मिळालाय तुला. नाहीतर वाड्यावरल्या पुरुषांनी बायकांना समजून घेणं कठीणच असतं. माफ करा अनय राजे, बोलून गेलो. नाही, एका अर्थी तुम्ही बरोबरच बोलताय. पुरी, राजे सांगते ते आई. अगं, या उदासीतून बाहेर ये. माफ करा, तुमच्या नवरा बायको मध्ये मी बोललो पण राहुलं नाही म्हणून बोललो. येतो अनय राजे. एवा, चल, कम, लेट्स गो फॉर अ वॉक. तू छान मोकळ्या हवेत फिरशील, तुला बरं वाटेल. चल. नको नाही, बाहेर तर अजिबात नको. उगाच लोकांना बोलायला परत विषय. लोक? तू कधीपासून लोकांची चिंता करायला लागलीस? हुंड्यावरनं बिंदास स्वतःचं लग्न मोडणारी मुलगी आहेस ना तू. मग जर स्वतः चूक केली नाही तर लोकांना का घाबरा? नाही, मी घाबरत नाहीये. पण आता माझ्या नावापुढे सरनोबतांचं नाव जोडलं गेलं आणि त्या नावाची अशी चर्चा झाली तर मला नाही आवडणार ते. कमाल आहे तुझी. तू अजून त्या राजघराण्याची आणि त्या नावाची चिंता करतेस ज्यांनी अजून तुला नीट स्वीकारलं सुद्धा नाहीये. तेव्हा हे बघ, काहीच काळजी करू नकोस. कोणी काहीही म्हणणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. चल प्लीज, माझ्यासाठी.
थँक्स.